24 वर्षापूर्वी महाराष्ट्र आजारला होता, पण आजही न्यायाचा प्रश्न उभा आहे. 29 सप्टेंबर 2006 भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गाव. दलित भोतमांगे कुटुंब, सुधाकर यांची पत्नी शेलेका, मुलगा सुधीर आणि 2 तरुण मुली प्रियंका व रोशन. गावकऱ्यांना त्यांचं डोकं वर काढणं, आवाज उठवणं हे पचलं नाही. जमिनीच्या वादातून आणि जातीय रागातून संतप्त झालेल्या टोळक्यानं या कुटुंबाला घेरलं. मुली प्रियंका आणि रोशन यांच्यावर अमानुष अत्याचार झाला. आई शेलेका आणि मुलगा सुधीर यांना निर्दयी मारहाण करण्यात आली. संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर ओढून काठी, लाठ्या, दगडाने ठेचून ठार मारलं. मृतदेह शेतात फेकून दिले. लपवण्याचा प्रयत्न झाला तर एकच वाचला, भैयालाल भोतमांगे. तो घराबाहेर होता आणि परत आल्यावर त्याने आपल्या कुटुंबाचे मृतदेह पाहिले. ते दृश्य कल्पनाही न करू शकण्यासारखं होतं. भैयालाल यांनी न्यायासाठी लढा सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलनं उसळली. दलित समाज रस्त्यावर उतरला. 2008 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपींना मृत्यूदंड ठोकला, पण 2010 मध्ये हायकोर्टाने तो बदलून आजीवन कारावास दिला. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय कायम ठेवला. आरोपी अजूनही जगत आहेत, पण भोतमांगे कुटुंब कायमचं संपलं. भैयालाल भोतमांगेंना आयुष्यभर न्यायाची लढाई लढली, पण 2017 मध्ये ते मरण पावले. न्यायाची वाट पाहत 24 वर्ष झाली. मुलींवर अत्याचार झाला, कुटुंब निर्दयपणे मारले गेले आणि आरोपी अजूनही कैदीत जिवंत आहेत. हा खरंच न्याय आहे का, की दलित समाजाला न्याय अजूनही फक्त पुस्तकातच मिळतो?